महाराष्ट्रात इच्छा मृत्यूपत्र म्हणजेच लिव्हिंग विल अधिकृतपणे मान्य करण्यात आले. तर लिव्हिंग विल म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लिव्हिंग विल म्हणजे असं एक लीगल डॉक्युमेंट आहे ज्यामध्ये तुम्ही आधीच लिहून ठेवता की भविष्यात जर गंभीर आजार आला किंवा अपघाताला सामोरं जावं लागलं, म्हणजे जर अशी परिस्थिती आली की मी बोलू पण शकत नाहीये किंवा निर्णय पण घेऊ शकत नाही, तर अशा वेळी माझ्यासाठी काय करायचं याचं उत्तर तुम्ही आधीच लिहून ठेवता. तर प्रश्न आहे की लिव्हिंग विल मध्ये नेमकं काय काय लिहिता येतं. उदाहरण घेऊन समजायचं झालं तर तुम्ही आधीच ठरवू शकता की जर तुमची कंडिशन क्रिटिकल झाली तर लाईफ सपोर्ट सिस्टीम चालू ठेवायचा की नाही, व्हेंटिलेटर वापरायचा का नाही, हार्ट थांबल्यास सीपीआर द्यायचे की नाही, आर्टिफिशियल फीडिंग ट्यूब्स वापरायचे की नाही, तसेच एक महत्वाचा निर्णय म्हणजे मृत्यूनंतर ऑर्गन डोनेशन करायचे की नाही, हे तुम्ही यात आधीच लिहून ठेवू शकता. म्हणजे एक प्रकारे तुम्ही तुमच्या शेवटच्या वैद्यकीय निर्णयावर स्वतःचा कंट्रोल ठेवताय. अशा प्रकारच्या लिव्हिंग विलचं रजिस्ट्रेशन तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करू शकता. याची जबाबदारी शासनाने महापालिकाचे आयुक्त, नगर परिषद किंवा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यावर निश्चित केली. एक प्रश्न असा पडतो की एकदा का जर मी लिव्हिंग विल केलं आणि नंतर माझा विचार बदलला तर मी कॅन्सल करू शकतो काय? तर हो, हे डॉक्युमेंट परमनंट नाहीये, तुम्ही ते रद्द देखील करू शकता.